2027 मध्ये देशामध्ये 2 टप्प्यात जनगणना होणार आहे। केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा एक मोठा निर्णय घेण्यात आला। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी पुढची सुनावणी 19 डिसेंबरला होणार आहे। सरकारी पक्षाकडून काही पुरावे आणि कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे वेळ वाढवून मागण्यात आलेला आहे। विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये बंद असलेल्या पादचारी पुलावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। बॅरिगेड्स आणि मोडकळीस आलेल्या लोखंडी स्ट्रक्चरवरून विद्यार्थ्यांचा चढउतार। पिंपरी चिंचवडमध्ये सफाई काम करणाऱ्या महिलेचा पाण्याच्या टाकीमध्ये पडून मृत्यू झालाय। डुडुळगावच्या वाहिले नगरमधली ही घटना आहे। भूमिगत पाण्याची टाकी साफ करत असताना ही दुर्घटना घडली आहे। नाशिकमधल्या शालार्थ आयडी गैरव्यवहाराच्या प्रकरणी शिक्षक उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण निलंबित। शालार्थ आयडी प्रकरणामध्ये 10 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं तपासामधून समोर आलं। हिंगोलीच्या पोत्रा गावाच्या शिवारामध्ये बिबट्याचा वावर दिसून आलाय। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 2 शेळ्यांचा मृत्यू झाला। वन विभागाकडून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन। अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर देवस्थानचा कारभार पुन्हा एकदा विश्वस्त मंडळाकडे। देवस्थान ट्रस्टच्या कारभारामध्ये अनियमितता असल्याचं म्हणत सरकारच्या वतीनं देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा साईंच्या चरणी नतमस्तक झाले। शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं। ठाणे शहरामध्ये आणखी 4 दिवस 50% पाणी कपात। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। गॅस पाईपलाईनच्या कामादरम्यान भिवंडी कल्याण बायपास इथे फुटलेली पाईपलाईन पुन्हा एकदा नादुरुस्त झाल्याचा हा परिणाम आहे। उत्तर प्रदेशच्या आग्र्यामध्ये वेणी घातली नाही म्हणून शिक्षिकेकडून विद्यार्थिनीला बेदम मारहाण करण्यात आली। बेदम मारहाण केल्यामुळे विद्यार्थिनीच्या नाकातोंडामधून रक्त येऊ लागलं।